एक असं आहे की गेले काही दिवसांमध्ये, कारण 99ला ज्यावेळेला मी रत्नागिरीचा पालकमंत्री झालो, त्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचा एकही लोकसभा सदस्य नव्हता, एकही विधानसभा सदस्य नव्हता, एकही पंचायत समितीची पुनर्वगळता नव्हती, नगरपालिका नव्हती. पण नंतर पक्ष वाढत गेला, पक्षाचे 2 आमदार झाले, पक्षाच्या नगरपालिका आल्या, जिल्हा परिषदेमध्ये चांगल्यापैकी यश मिळालं. आलटून पालटून म्हणजे 4ला उदय सामंत, रमेश कदम आमदार होते, 9ला उदय सामंत, भास्करराव जाधव आमदार होते, 14ला भास्करराव जाधव आणि संजय कदम आमदार होते, 19ला शेखर निकम आमदार होते, आताही शेखर निकम आमदार आहेत. पक्षाचं संघटन आहे, थोडं कमी आहे त्या बाबतीमध्ये. प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि या जिल्ह्याचा एकेकाळचा पालकमंत्री म्हणून अधिक लक्ष घालून पक्ष पुन्हा एकदा अधिक जोमाने वाढवण्याचा प्रयत्न केलाच आहे. कोणी नेते किंवा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या काही संपर्कात आहेत का महाविकास आघाडीतले? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप ध्रुवीकरण पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. वेगवेगळ्या इतर विरोधी पक्षाचे सहकारी संपर्कात आहेत, योग्य वेळेला त्याच्यातली माहिती दिली जाईल. कोकणातले कोणी आहेत का त्याला? योग्य वेळेला संबंध महाराष्ट्राची माहिती आपल्याला दिली जाईल. राजापूर लांजा मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र साळवी नाराज समजते की आपण त्यांना फोन केलात की आपण त्यांना भेटलात काय, की त्यांना भेटणार का आपल्याकडे या? माझी राजेंद्र साळवींशी चर्चा नाही, भेटी नाही. आम्ही मित्र आहोत, पण माझे राजकीय विषयावरती अलीकडच्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये बोलणंही नाही आणि चर्चाही नाही. तुम्ही दिल्लीमध्ये काम करता. सध्या प्रदूषणाचा मुद्दा मोठा आहे. मुंबईचं प्रदूषण सुद्धा या ठिकाणी खूप गुणवत्ता हवेची खालावलेली आहे. काही कन्स्ट्रक्शन कंपनी आणि काही कंपन्यांना या ठिकाणी काम थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. कसं बघता या प्रश्नाकडे? नाही, प्रदूषणाची खालवलेली पातळी सर्वांच्यासाठी चिंताजनक आहे. याच्यावरती सर्वतोपरी योजना ह्या आपल्याला नक्कीच कराव्या लागतील. वातावरणाही बदलाच्यामुळे आता बिगर मोसमी पाऊस हे सुद्धा आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतं किंवा अतिवृष्टी अनेक वेळेला पाहायला मिळते. म्हणून पश्चिम घाट संवेदन क्षेत्र जे आहे या बाबतीमध्ये एक समितीचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला, पण तो स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी केली तर अनेक गोष्टीवरती सुद्धा बंधनं येऊ शकतात. म्हणून अनेक ठिकाणच्या नागरिकाचा त्याला विरोधी आहे. शेवटी पर्यावरणाचं संतुलन राखणं आणि एकंदरीत वातावरणीय बदलाचा होणारा परिणाम स्वार्थावरती जे होत आहे याचा विचार गांभीर्याने करून जी काय उपाययोजना करावी लागेल ती करण्याची तयारी सरकारने ठेवली पाहिजे. मुद्दा पुन्हा एकदा रेडिओवर परत चर्चेत आलाय. राष्ट्रवादी पहिली भूमिका होती ती आजही आहे. एक असं आहे की ती आजही आहे. शेवटी मधल्या कालावधीमध्ये पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष झाल्यावर या खात्याचे मंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली. हरदीप सिंग पुरी, धर्मेंद्र प्रधान या खात्याचे मंत्री होते, त्यांची भेट झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की रिफायनरी महाराष्ट्रामध्ये आली तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होऊ शकतो, पण शेवटी ती रिफायनरी येऊ शकते आपल्या या पट्ट्यामध्येच. बाकी महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही भागामध्ये रिफायनरीला पोषक अशा पद्धतीचं ते डेस्टिनेशन नसल्यामुळे येऊ शकते इकडे. शेवटी इथल्या जनतेने हे आपल्याला ठरवणं आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनी त्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा जनतेजवळ संवाद करून आपण नेमकं काय करू शकतो याचा विचार करण्याची गरज आहे. 2025ला एक गुड न्यूज होते की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल लवकरच केंद्रात मंत्री होणार. खरं आहे? नाही, मला माहीत नाही या बाबतीमध्ये. एनडीएचं सरकार ज्या वेळेला अस्तित्वात आलं, पंतप्रधान महोदयांनी शपथ घेतली, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभेतला मी एकटाच खासदार होतो. प्रफुल्ल पटेल एकटेच राज्यसभेवरती होते. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने आम्हाला एक राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार हे मंत्रिपद देऊ केलं होतं. आम्ही त्यावेळेला नाकारलं. त्याचं एक कारण मी स्वतः सांगितलं पक्षाला की मला मंत्री व्हायचं नाही, मला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवरती अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे, कारण लोकसभेमध्ये आम्हाला अपयश आलं होतं. राज्यात पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करायची आहे. प्रफुल्ल पटेल ज्येष्ठ आहेत, त्यांना संधी दिली जावी, पण प्रफुल्ल पटेल हे कॅबिनेट मंत्री पूर्वी राहिलेले असल्यामुळे राज्यमंत्री होणं त्यांना अप्रस्तुत वाटलं, म्हणून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळेला ज्यावेळेला निर्णय होईल
एक जागा मिळाली तर प्रफुल्ल पटेलांसाठी ते असेल. बाकी इतर निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला होईल. मंत्रीपद